नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग सीईटी साठी इंग्लिश ग्रामरचे मोस्ट रिपीटेड एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे थर्ड लेक्चर आहे. याआधी 2 लेक्चर अपलोड केलेत. सो हे लेक्चर बघितल्यानंतर ते लेक्चर देखील जाऊन पहा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. आणि आपण जे पण प्रश्न घेतोय तर ते लास्ट इयरच्या पेपरच्या रिलेटेड असतील. सो लेक्चर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून बघा. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये करायचा आहे, जसं की पार्ट ऑफ स्पीच, टेन्सेस, आर्टिकल्स, असे डिफरंट टॉपिक्स असतात इंग्लिश ग्रामरमध्ये, आणि तो जर टॉपिक डिटेलमध्ये करायचा आहे प्रत्येक सेक्शन वाईज, म्हणजे आता नर्सिंग सीईटी साठी 3 सेक्शन असतात मेन. ते म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. त्यासोबतच आपल्याला अजून 2 असतात, ते म्हणजे इंग्लिश ग्रामर अँड नर्सिंग ॲप्टिट्यूड. तर असे 5ही सब्जेक्ट तुम्हाला जर कंप्लीट करायचे असतील तर ते तुम्ही आमच्या कोर्समधून करू शकता. तर त्याची लाईव्ह बॅच सुरू होतीये 1 तारखेपासून. तर या बॅचमध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स 25+ टेस्ट सिरीज मिळतील, त्यामध्ये फुल सिलेबस पण मिळतील, चॅप्टर वाईज देखील असतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, याची बॅच सुरू होती 1 तारखेपासून. आता तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच नीट, पीसीबी सीईटी, पीसीएम सीईटी, त्यासोबतच JEE या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर या एक्झामचे कोर्सेस देखील आपल्याकडे आहे. आता तुम्हाला या 5ही एक्झामला टार्गेट करायचं असेल, या 5ही कोर्स बाय करायचं असेल तर त्याची कॉम्बो प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर तुम्हाला फक्त नर्सिंग सीईटीचा कोर्स किंवा नीटचा कोर्स जर बाय करायचा असेल किंवा कुठलाही यापैकी एक कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, कारण आता नवीन बॅच सुरू होते 1 तारखेपासून, 1/9/2025 पासून. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कोर्स हा जॉईन केला आणि व्यवस्थित अभ्यास केला तर आमची गॅरंटी आहे की तुम्हाला 95+% नक्कीच प्रत्येक एक्झाम मध्ये पडतील. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला नर्सिंगच्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेता येतं. चला तर आता प्रश्नांकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म. ही डॅश अ कार लास्ट इयर. आता इथे बायचं कोणतं फॉर्म येईल विचारलंय. ओके, बाय म्हणजे खरेदी करणे. इथे त्याला म्हणायचंय लास्ट इयर. लास्ट इयर हे काय शो करत आहे तर पास्ट टेन्स, भूतकाळ हे दर्शवत आहे. त्याच्यामुळे बायचं पास्ट फॉर्म कोणतं असतं, बॉट. सो इथे काय येणार, बॉट. ही बॉट अ कार लास्ट इयर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन बी. आता बाईज हे केव्हा येतं, प्रेझेंट टेन्स मध्ये. बाईड, आता हे तर चुकीचा फॉर्म आहे बॉबचा. आणि बाईंग, बाईंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जेव्हा मी क्वेश्चन शो करेल तेव्हा व्हिडिओ पॉज करा, तुमचं आन्सर कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर प्ले करा व्हिडिओ, आणि माझ्या आन्सर सोबत तुमचा आन्सर क्रॉस चेक करा. ओके, बघू आपण किती जणांचे किती आन्सर्स राईट येतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आयडेंटिफाय द कंजक्शन. शी कॅन स्टे हिअर ऑर लिव्ह. आता कंजक्शन काय असतो, जो वर्ड 2 शब्दांना किंवा 2 सेंटेन्सला जोडतो. जॉईन्स 2 or more words or sentences, आपण त्याला काय म्हणतो, कंजक्शन. आता इथे पहा,
इथे काय, शी कॅन स्टे हिअर ऑर लिव्ह, ती इथे थांबू शकते किंवा जाऊ शकते. किंवा म्हणजे ऑर. आता हा काय करतो, दोन शब्दांना जोडतोय, त्यामुळे हा काय झाला, कंजक्शन. समजलं? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, शी हा प्रनाउन आहे, कॅन हा हेल्पिंग वर्ब आहे, स्टे हा मेन वर्ब आहे. त्यामुळे इथे ऑर काय आहे, कंजक्शन. हे सगळे काय झालंय, तर पार्ट ऑफ स्पीच झालंय. आता आपल्या ज्या कोर्समध्ये आहे तसेच सगळे प्रत्येक सब्जेक्ट वाईज, प्रत्येक टॉपिक वाईज आपण डिटेलमध्ये डिस्कशन करतो. त्यानंतर परत एमसीक्यू देखील सॉल्व्ह करतो, म्हणजे एक्झाम मध्ये कसे प्रश्न येतात ह्याची तुम्हाला नॉलेज आधीपासूनच असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सिलेक्ट द करेक्ट व्हॉइस. व्हॉइस चेक करायचा आहे व्यवस्थित. द लेटर वॉज रिटन बाय हिम. आता लेटर वॉज रिटन बाय हिम, इथे लेटर हा काय आहे, ऑब्जेक्ट, आणि इथे ऑब्जेक्टला प्रिफरन्स जास्त दिलाय, जोर जास्त दिलाय. सो हा कोणता व्हॉइस असेल, तर पॅसिव्ह व्हॉइस असेल. नॉर्मली स्ट्रक्चर कसं असतं सेंटेन्सचं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि अशा ह्याला ऍक्टिव्ह व्हॉइस असतो तो. पण जेव्हा ऑब्जेक्टला जास्त महत्व दिलं जातं, इम्पॉर्टन्स दिलं जातं, तेव्हा तो सेंटेन्स झाला पॅसिव्ह व्हॉइस. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे स्पीच असतात, नॉट व्हॉइस. समजलं? व्हॉइसचे दोन टाईप असतात, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. या गोष्टी आपण कोर्समध्ये डिटेलमध्ये डिस्कस करतोच. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द एरर. शी डोंट लाईक मँगोज. शी डोंट लाईक मँगो. आता इथे एरर काय आहे विचारलाय. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण इथे सिंग्युलर सब्जेक्ट असतो, इथे शी हा काय आहे, सिंग्युलर. सिंग्युलर सोबत डोंट येत नाही, काय येतं, डझंट येतं, म्हणजे डज नॉट. समजलं? त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, कारण डोंट येत नाही, डोंट हे चुकीचं आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, शी, ही, इट यांच्यासोबत डज नॉटच येतं. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट टेन्स. आय डॅश माय लंच जस्ट नाव. इथे काय येणार, जस्ट नाव म्हटलंय, आत्ताच संपवलंय. सो जस्ट आत्ताच एखादी गोष्ट संपलेली असेल, पूर्ण झालेली असेल, जस्ट नाव, तर ते कशात येतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. सो त्यामुळे इथे काय येतं, हॅव फिनिश. समजलं? आय हॅव फिनिश माय लंच जस्ट नाव, म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द सुटेबल प्रनाउन. सुटेबल प्रनाउन फाइंड आउट करायचंय. प्रनाउन काय असतो, जो नाउनची जागा रिप्लेस करतो त्याला म्हणतात प्रनाउन. जसं की ही, शी, इट, वी, दे हे सगळे काय झाले, प्रनाउन झाले. आता इथे काय म्हटलंय, डॅश इज माय बेस्ट फ्रेंड. आता शी, हर, हर्स, हिअर्स अँड शीज, शी इज, कुठलं येणार तुम्ही सांगा. करेक्ट ऑप्शन असेल शी. शी इज माय बेस्ट फ्रेंड, ती माझी मैत्रीण, सॉरी, शी इज माय फ्रेंड, ती माझी मैत्रीण आहे. ओके, शी झाला इथे करेक्ट प्रनाउन. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक. वुड यू माइंड डॅश द विंडो. काय असेल तुम्हाला, आता इथे काय म्हणायचंय, विंडो क्लोज केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नसेल ना, क्वेश्चन विचारलाय. सो इथे काय येणार आन्सर, वुड यू माइंड क्लोजिंग द विंडो. जर, आता नेहमी लक्षात ठेवा, वुड यू माइंड याच्या सोबत वर्ब प्लस आयएनजी लागतं. सो वुड यू माइंड, वर्ब काय असेल, क्लोज, क्लोज प्लस आयएनजी, क्लोज प्लस आयएनजी काय येणार, क्लोजिंग. वुड यू माइंड क्लोजिंग द विंडो, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, find the correct indirect speech. He said, I will come tomorrow. हे आहे इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय असतं, आता पहा, डायरेक्ट फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे
डायरेक्ट स्पीच दिले. सो डायरेक्ट स्पीच काय असतं पाहूयात. ज्या सेंटेन्समध्ये मी जे बोलतेय, बोलणाऱ्याचे जसेच्या तसे वर्ड जर असतील तर त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. पहा, आय विल कम टुमॉरो. तो म्हणाला आय विल कम टुमॉरो, मी उद्या येईल. ओके. आणि अजून एक असतं, तो म्हणाला की तो उद्या येईल. हे काय झालं, इनडायरेक्ट. मिनिंग सेम असतो, फक्त वर्ड्स काही चेंज केले जातात. आता करेक्ट इथे इनडायरेक्ट स्पीच कोणता असेल पहा. आता आपण आपल्या कोर्समध्ये प्रत्येक सब्जेक्टवरती म्हणजे इनडायरेक्ट स्पीच वरती वेगळा लेक्चर कंडक्ट करतो. प्रत्येक टॉपिकसाठी आपण वेगवेगळे लेक्चर कंडक्ट करत असतो आणि एमसीक्यू देखील घेत असतो प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर. आता इथे करेक्ट काय असणार आहे सांगा बरं तुम्हीच. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. ही सेड ही वुड कम द नेक्स्ट डे. टुमॉरोला इनडायरेक्ट स्पीच मध्ये नेक्स्ट डे होतं. नेक्स्ट नेहमी लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट स्पेलिंग. इथे रिसीव्हची करेक्ट स्पेलिंग काय असेल. रिसीव्हची करेक्ट स्पेलिंग असते RECEIVE. कुठल्या ऑप्शन मध्ये आहे तर ऑप्शन बी मध्ये आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणतोय. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. आता पहा, आपण या सगळ्या सेंटेन्सचा आधी अर्थ माहिती करून घेऊ. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, सिंपल स्टेटमेंट असतं, एक सिंपल स्टेटमेंट. इम्परेटिव्ह म्हणजे मध्ये काय येतं, कमांड किंवा रिक्वेस्ट. इम्परेटिव्ह, ज्या वाक्यामध्ये कमांड असते किंवा रिक्वेस्ट असते, विनंती असते, त्याला काय म्हणतात, इम्परेटिव्ह सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी म्हणजे ज्यामध्ये स्ट्रॉंग फिलिंग, स्ट्रॉंग ऍक्शन शो केली जाते किंवा सडन ऍक्शन असते. ओके. आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, तर ज्या प्रश्न वाक्यामध्ये क्वेश्चन विचारला जातो, सेंटेन्स मध्ये क्वेश्चन असतो, तर त्याला म्हणायचं इंट्रोगेटिव्ह. आता तुम्ही सांगा, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, किती सुंदर घर आहे, असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपली सडन फिलिंग स्ट्रॉंग, आपली फिलिंग स्ट्रॉंग ऍक्शन शो होती. त्यामुळे कोणतं सेंटेन्स असेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच थांबवत. अजून आपण नवीन व्हिडिओ सोबत येत होतच. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या सब्जेक्टचे लेक्चर्स रोज अपलोड होत असतात. त्यासोबतच एक्झामचे रिलेटेड अपडेट्स असतील, कोणते पण कॉलेज रिलेटेड, एक्झाम रिलेटेड अपडेट्स असतील तर ते अपलोड होतातच. आत्ताचं नोटिफिकेशन हवं असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे जेव्हा पण आपण व्हिडिओ अपलोड करू तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो कोर्स लॉन्च केलाय तो नक्कीच लवकरात लवकर जॉईन करा. आणि आमची गॅरंटी आहे की तुम्ही जर तो कोर्स जॉईन केला तर तुम्हाला टॉप नर्सिंग कॉलेजेसमध्ये तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.